जर तुम्हालाही असा टेस्टी, हेल्दी आणि तोंडात विरघळणारा गाजराचा हलवा बनवायचा आहे, तोही पटकन, तर तो कसा बनवायचा, तोही विदाऊट खव्याचा, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले तर मी कढईत तूप टाकून घेतलेलं आहे. तूप इथे मी जास्त प्रमाणात वापरलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही तूप वापरू शकता तुमच्या अकॉर्डिंग. काही जणांना काही जास्त तूप आवडत नाही, तर त्याच्यानुसार तुम्ही तूप वापरू शकता. इथे मी अर्धा किलो गाजर आणलं होते, ते स्वच्छ धुवून इथे खिसून घेतलेलं आहे. तर या साईजमध्ये आपल्याला गाजर खिसून घ्यायचं आहे. जास्त मोठंही नाही आणि जास्त लहान पण खिसायचं नाही. जास्त मोठं राहिल्यामुळे ते करकरीत लागतं आणि लहान जास्त बारीक झाल्यावरती ती चिकट होतो गाजराचा हलवा. तर इथे आपल्याला याच्यातलं पूर्ण पाणी जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे गाजर तुपात चांगलं परतून घ्यायचं आहे. तर इथे मीडियम फ्लेमवरती आपल्याला असंच 1-5 मिनिटात त्यातलं पूर्ण पाणी निघून जातं वाफेद्वारे. तर इथं तुम्ही बघू शकता यातलं पूर्ण पाणी निघालेलं आहे. आता आपण याच्यात टाकणार आहे दूध. तर अगोदर दूध तापवून घेतलेलं आहे मी. तर दूध इथे मी अर्धा लिटर घेतलेलं आहे, ते आपण याच्यात टाकून घेतलेलं आहे. ते चांगलं एकजीव होईपर्यंत आपल्याला 1-5 मिनिट असंच मीडियम फ्लेमवरती हे सोडून द्यायचं, जोपर्यंत ते असं थोडंसं घट्टपणा येत नाही किंवा असं एकजीव झालेलं दिसत नाही. तुम्ही बघू शकता थोडंसं दूध कमी झालेलं आहे. आता आपण याच्यात टाकणार आहे खव्याऐवजी मी घेतलेली आहे इथे टाकायला मिल्क पावडर. तर मिल्क पावडर याच्यामुळे की खावा नसेल तर तुम्ही मिल्क पावडर ही वापरू शकता. कारण मला खावा भेटला नाही म्हणून मी मिल्क पावडर टाकूनच खावा बनवला. एकदा हलवा बनवलेला खूप छान झाला, तेव्हापासून मी मिल्क पावडर टाकून बनवते. नंतर चवीनुसार साखर टाकून घ्यायची आहे. तर साखर तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढं तुम्ही साखर टाकून घेऊ शकता. नंतर इथे टाकलेलं आहे केसर, मी हे ऑप्शनल आहे, असेल तर टाकू शकता, छान असा कलर येतो. नंतर टाकली आहे वेलची पूड, बारीक करून टाकायची आहे. 1-2 चम्मच वेलची पूड टाकायची. नंतर इथे ड्रायफ्रुट्स वरनं, हे पण ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता पाहिजे असेल तर किंवा नाही असेल तर, पण छान लागतात. वरून ड्रायफ्रुट्स टाकल्यामुळे पण छान टेस्ट येते त्याला. आणि 1-5 मिनिट असं झाकून ठेवायचं. 1-5 मिनिट झाकल्यावरती लगेच काढायचं. जास्त खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची, वास लागणार नाही त्याला. तरी ते दूध पूर्ण जोपर्यंत त्यातलं हे होत नाही तोपर्यंत आपल्याला तो परतत राहायचा आहे. तर तुम्ही बघू शकता इथं गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे. पूर्ण दूध सुकलेलं आहे, त्याच्यात एकजीव झालेला आहे. तर हा आपला गाजराचा हलवा आता इथे रेडी आहे, तोही विदाऊट खव्याचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. थँक यू.